जैसा ओक. लोकांचं बोलणं म्हणजे वकरी, अजून काय घाण बोला, आनंद आचाळ. लोक म्हणजे गोरी बायको केली तरी म्हणतात बाबा याला बरी दिली, आणि काळी बायको केली तरी म्हणतात आई गो यानं बरी केली. मग काय ब्रह्मचारी ठेवतात त्याला? अरे बायको तर करू दे. नाही लोकांचं सांगत नाही, स्वानुभव, पर्सनल एक्सपिरियन्स. शांत कीर्तन केलं नेवळात होते, नुसतंच उभं राहिलं त्याला काय कळा होती. आणि जरा हसून खेळून एनर्जीने कीर्तन केलं, गेलतो कीर्तनाला येत काय नाही जातीला, पण नाचू नाचू जिरी होती. मग करू काय? अरे मरू का? कसं म्हणजे मला क्यू येते रे, क्यू क्यू. काय नजर आहे दादा तुमची, क्यू येते रे मला. तुमच्या नजरेत वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित आहे आणि कीर्तनात नाचणारी पोरगी नालायक आहे. काय नजर आहे तुमची? म्हणजे तुमच्या ढवळ्या नवरदेवासमोर नाचतात. इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास, आणि इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावणात त्यानं माळ घातली त्यो महाराज. अरे येड्या त्याला चावणा पण घातली, आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली. काही फरक आहे की नाही? माऊलींचं वर्णन आहे, तशी जसेची वाट्यानं पाहता वैसेची गावानं येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयाते. कृपा आहे त्या पांडुरंगाची. का कृपा आहे? कारण परमार्थ पिढ्यानं पिढ्याचा आहे. जिथे ज्ञानच व्यक्ती जन्माला यायच्या आधी जन्माला येतं, इट इज सायंटिफिकली सॅटिस्फाईड करून देऊ शकतो आम्ही. 14 विद्या 64 कला, 1400 वर्षाचं वय चांगलं महाराजांचं, 16 वर्षांच्या माऊलींच्या चरणावर कसं काय मस्तक ठेवू शकता तुम्ही? वय बघताय, प्रारब्ध आणि ज्ञानाचा विचार करत नाही. हे सुरुवातीलाच म्हटलंय, हे उपजत आहे, उपजता ज्ञानी हे वर्म जाणवणी आणि लोटांगणी. तरी ज्ञानोबराय म्हणतात माझ्या जीवीची आवडी पंढरपुराने पुढी. कारण माझ्यासाठी ज्ञानोबराय सांगतात, जिथे मी नामदेवरायांना भेटावं आणि मला कळावं, मी योगी असून फायदा नाही. योग्याला भगवंताकडे जाता येतं, पण भक्तांसाठी भगवंत येतो. ही जर ताकद असेल तर भक्त व्हायला हरकत काय? ज्ञानदेवी वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्तपीठा. सगळ्यात मोठं मुक्तपीठ विठ्ठलाचं नाम आहे. मुखी नाम हाती ऐसी साक्ष बहुतांची. पण सोपं आहे ना नामसंकीर्तन, साधन पै सोपे. सोपेवर मग आम्हा सांगितले आवडी देवासी तू ऐका नामाचा उच्चार. काय करायचं? मुखात त्याचं नाम आहे, वाट पंढरीची आहे, अवघड काही नाही. नलगती सायास सुखे येतो घरा नारायण. कस काय येतो? पंढरपूर माझ्या कुठल्या दिशेला आहे? मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला आहे? डावीकडे. पंढरपूर कुठे? समोर. सारंगपूरकर. एक काम करा, तुमच्या गावा शेजारी नदी आहे का? गोदावरी आहे ना? हाय वा वा. गोदावरीच्या काठावर बसलेलं गाव महाराज तुमचं किती भाग्यवान आहे. पण तोंड किती नासक्या कांद्यावणी करून बसला रे. एवढं गोड गाव आहे, तोंडावर बी जरा आनंद असू दे तुमच्या. काय काय तर आशा बसल्यात, तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय ना, तू बोल मी ऐकतोच होतो, तू बोल. काय मला कळत नाही रे, म्हणजे काय एवढं काय तुम्हाला समाधान भेटलंय आयुष्यात? आनंद ठेवा की जरा. आहे ना गोदावरी? आहे पाणी आहे गोदावरीला भरपूर आहे. मरलीत काय का? एक काम करा, मला निघून टाका म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. तोवर तर तुम्ही खुश वाचाल असं काय वाटेल ना तुमच्या तोंडाकडे बघून. बोलत जा रे दादा. एक काम करते माय माऊल्या, कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं तुम्हाला देते, पण तुम्ही बोला. तुम्हाला वाटायचं हिनं घ्यायचं ना, आम्ही बोलायचं देते बाई पण बोल. तर मी काय तुम्हाला शास्त्रवेद विचारतीये का? साधे साधे प्रश्न आहेत रे माझे. बरं तुम्हाला जे माहित आहे तेच मी तुम्हाला विचारते. कुठे आहे पंढरपूर? रातभर वाचली गीता, कालचाच गोंधळ वारावा आता. पंढरपूर कुठे आहे? मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला पंढरपूर आहे? इकडे. मग जर बोला की नाही, तुमचा काहीतरी फॉल्टच आहे. इकडे पंढरपूर आहे. पंढरपूर. मी पंढरीकडे तोंड केलं. शास्त्र आहे का पंढरीचं? मी पंढरीकडे तोंड केलं. तुम्ही म्हणाल संसार कसा सुखाचा होतो? मी पंढरीकडे तोंड करून 3 पावलं चालले. किती? मी पंढरीकडे 3 पावलं चालतोय. पंढरीचा नाथ माझ्याकडे 47 पावलं चालतोय. याला माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव. मी पोचायच्या अगोदर तो माझ्याजवळ पोहोचलेला असतो. मग सामर्थ्याने मला सांगा, जर माझा संसार जगाचा मालक करतो तर संसार दुःखाचा होईल का? अर्थात नाही. तर म्हणतात कोण? ज्ञानोबराय. तुम्ही म्हणताय जगाचा मालक, पंढरपूर संसार सुखाचा करेल, पंढरीचा नाथ संसार सुखाचा करेल, असं तुमचं वक्तव्य आहे ताई. पण अभंग ज्ञानोबरायांचा आहे. ज्ञानोबराय म्हणतात संसार सुखाचा मी करील. कोण करेल?
मग मी कोण आहे? अवतार पांडुरंग नाव ठेवलं भक्ती सहज बघतो एकवटला मज तोची मी केवळ तुझं श्रुत ही आहे. जिथं माझं ज्ञान भक्तीने परिपूर्ण आहे तो परमार्थ मला सहज सोपा करून सांगताय. मग मला कळतंय की मी कोण आहे. जेव्हा मला कळालं की मी कोण आहे तेव्हा मला कळलं की तुझ्यामुळे मी आहे. मग मला कळालं आम्हा तया परस्परे बाह्य नामाचीच अंतर. तुझ्यात आणि माझ्यात काय फरक आहे? बाह्य नामाचीच अंतर आहे, नामाचं अंतर आहे, बाकी काही नाही. मग आम्ही विचारलं कसं काय हे सत्य आहे? तर अगदी सत्य आहे. कसं काय? बघा, अभंग आपुल्या संसाठी करोनी जगाच्या मालकाने काय केलं? देव पहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो. पण हे सामर्थ्य कसं काय मिळालं? कारण आत्मीय आत्मस्वरूप झालो जिथे आम्हाला देहाची काळजी नाही, आम्ही निश्चिंत आहोत. आम्हाला माहित आहे संत आम्हाला भेटले याचा अर्थ आम्ही गांभीर्याने विचार करायची गरज नाही. संत भेटले हे आमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठी समृद्धी यश आहे. संत मिळाले याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आम्हाला काळाची भीती नाहीये. संत भेटले हे कधी म्हणता येईल? जेव्हा काळाची भीती राहत नाही. कारण आम्हाला माहित आहे आम्ही ज्या वाटेवर आहे दूत सांगत संयमा दिंडी पुढे चाले नामा तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया. जिथे आम्हाला सामर्थ्याने माहित आहे नका जाभूत या गावा नाम धारकाच्या शिवा. त्याच्या सुदर्शन चक्रभोवती अख्खी पृथ्वी फिरते अशा बापाची लेकर आहेत. त्यांचा बाप कोण आहे? विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल माय बाप चुलता, बहीण बंधू भ्राता. आमच्यासाठी तू गुरुबंधू पिता, तू आमची इष्ट देवता, तूही सदा रक्षिता आपदी आमुते. शब्द लक्षात घ्या माऊलींचे. तू गुरु बंधू पिता. माझ्या विठोबाचा आपणची देव होय या दोन्हीचा अर्थ एकच झाला. आपणची देव होय गुरु. सर्वस्व तू करतोयस, सर्वस्व, मग छोट्यापासून मोठ्यापर्यंत. मग तू गुरु बंधू पिता, बरं अजून तू आमुची इष्ट देवता दैवत. आपण जे दैवत मानतो तू आमुची इष्ट प्रामुख्याने मानणार दैवत. तू आमुची इष्ट देवता का? तूही सदा रक्षिता आपदी अमुते. म्हणजे याचा अर्थ निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून येदी. पण हे कधी झालं? जाईन गे माये पंढरपुरा. हे कसं काय झालं? मी पंढरीत थांबलो आणि मला कळालं सर्व सुकृताचे लाहीन आनंद घेईल. फळ कधी मिळतं? साखर कधी भेटते? आरती झाल्यावर है ना, शेवटला. आपलं मूळही पंढरपूर आहे आणि शेवटही जिथे आषाढीला संत परमात्म्याकडे येतात तिथे कार्तिकीला परमात्मा संतांकडे जातोय. मग अवघाची संसार सुखाचा व्हायला अवघड नाहीये, अमापक अपेक्षा. मग रावणाच्याही करायच्या ना. रावण भक्त नव्हता का? रावणासारखा शिवभक्त आज काळात झाला नाही. झाला का? इथून पुढे होणार नाही. होईल का? का नाही? धन्य भाग्य रावणाचे दास झाले शंकराचे. काय महाराज भक्ती. नाथ रावणाने वर्णन करतात नाथ बाबा. रावणाच्या शिवपूजेला 7 ते 8 तास वेळ लागायचा. 14 माणसं पूजेचं सामान हाताखाली द्यायला होती. रोज 1000 कमळ शिवपिंडीला व्हायचा. चुकून एके दिवशी 999 भरले. स्वतःच शिर कापलं आणि 1000व शिर कमल म्हणून शिवपिंडीला अर्पण केलं. तेवढा महान शिवभक्त रावण मागणं आहे तर रावणाच्याही पूर्ण व्हायला पाहिजे होता. तर लंकेचा राजा आहे तो, ज्ञानी आहे तो, संपत्तीवान आहे, सत्ताधीश आहे. अहो महाराज तो लंकेचा राजा आहे. ज्ञानोबाराय अलंकेचा राजा आहे. काही फरक आहे की नाही दैव आणि राक्षसामध्ये? अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात. काय ताकद बघा, काय ज्ञानोबरांची ताकद सांगायची. जगाचा मालक थकल्यानंतर जिथे विसाव्याला जातो ती आनंदी आहे.
सामर्थ्याचं तुम्ही आम्ही काय गुणगान गावं, काय कीर्ती वर्णावी, आम्ही कीर्ती वर्णावी इतकी ताकद आमच्यात नाहीच ज्ञानोबराया. कारण जे भगवंताला जमवणं ते तुम्ही केलंय ती म्हणजे ज्ञानेश्वरी आहे. जगाच्या मालकालाही जमली नसती ज्ञानेश्वरी, जे ज्ञानोबरायांचं स्थापत्य आहे. आमच्या पिढीला कळली, आम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली. आमचं कसं आहे, सावध सांगे संतोषाला खोकड पुस्तक वाच. अरे पुस्तक वाचून शहाणा झाला त्याला खोकडच होणार रे. मग तुका म्हणे ते पाहिजे, आम्ही विचारलं अहो ज्ञानोबराया, एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात, बरोबर आहे. सायंटिफिकली शरीराची वृद्धिंगता व्हावी लागते तेव्हा एका लेकराची आई होता येतं, बरोबर आहे माय, बरोबर आहे का? तुमचं लगीन झालंय का? लेकर आहे तुम्हाला? बोलत जाना. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात, बरोबर आहे माय? पाठीमागच्या बरोबर आहे? तुम्ही आहे का? आहात ना तुम्ही? हा बोलत जा. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात माय. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माऊली व्हायचं सामर्थ्य ज्या ज्ञानोबरायांमध्ये. विचार करा त्यांचं गुणगान आपण कुठल्या मुखाने गावं. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माऊली झाले ते विश्व माऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय. आई का नट यावे जे कळांची व्यंकटी माय. माय अधिकार सोपं आहे का? आई व्हायचं सोपं? संप्रदायाची माय व्हायचं सोपं? काय सामर्थ्य? बरं वय तिथेच तुम्ही चुकताय. तुम्ही आत्ताचे 16 बघताय. मोठकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे सूर्या पुढे प्रगटे प्रकाश जैसा. न्यायशास्त्र वर्णन करतं आत्मा हा निर्गुण निराकार आहे. आत्म्याला कुठलं स्वरूप नाहीये. आत्मा दिसत नाही, मरत नाही, त्याला कुठली इजा होऊ शकत नाही. पण आत्म्याचं स्वरूप ज्ञान आहे. आत्म्याची ओळख कोण करून देतं? ज्ञान करून देतं. तसं आत्मा जरी ज्ञाना